आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलोय लालबागला मिस्टर विजय वाळुंज यांच्या घरी. तर चला त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि छान छान रेसिपीजही शिकूया. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. धन्यवाद. मला ओळख करून देता? ही माझी आई सीमा वाळुंज, माझे पप्पा दत्ताराम वाळुंज. नमस्कार. तुम्ही काय करता? मी ॲज अ शेफ आहे. वा. गेली 8 वर्ष हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. ओके. मागच्या 8 वर्षात मी मुंबई आणि इंडियामध्ये टोटल 4 5 स्टार हॉटेल आणि 2 मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम केलं आहे. आणि आता सध्या परेल ITC ग्रँड सेंटरमध्ये काम करतोय. वाव, म्हणजे आम्हाला खूप असे प्रोफेशनल आणि छान रेसिपीज बघायला मिळणार आहेत आज. तुम्ही कुठल्या स्टाईलच्या कुकिंग मध्ये आहात? आता सध्या मी कॉन्टी आणि इटालियन हा माझा बेस म्हणजे आहे. कॉन्टिनेंटल आणि इटालियन. तुम्हाला पहिल्यापासून जेवण करण्याची आवड? पहिल्यापासून. हो. मग तुम्ही खाल्लंय का ह्यांच्या हातचं जेवण? आवडतं तुम्हाला? आणि आपलं आई म्हणजे आईनी तुम्हाला एक पासिंग सर्टिफिकेट दिलं की मिळालं, म्हणजे तुम्ही मला सांगा तुम्हाला आवडतं त्यांच्या हातचं? मला सगळं आवडतं. सगळं आवडतं. आणि बाकी तुमच्या घरची खाद्य संस्कृती कशी आहे? आमच्या घरची खाद्य म्हणजे आम्ही बेसिकली पुण्याचे, तर आमच्या जेवणात थोडं तिखट जास्त असतं. ओके. आणि खानावळ प्रकार हा आमच्या घरात पहिल्यापासून चालत आलेला आहे. अच्छा. आणि तिकडनं ही मला म्हणजे जी आवड असते ती लहानपणापासून लागलेली आहे. अच्छा, घरीच खानावळ होती म्हटल्यावरती. हा, ही आई माझी लहान असताना खानावळी करून आम्हाला मोठं केलेलं आहे. ओ वा वा. मग त्याच्यात तुम्ही पण मदत करायचा? पप्पा मिल मध्ये कामाला होते ना. अच्छा. ओके ओके. सो त्याच्यानंतर मग खानावळ सुरू हो. केली. अच्छा, मग तुम्ही सुरुवात अगदी तुमची बेसिक सुरुवात कुठून? बेसिक सुरुवात म्हणजे 2002 साली पप्पांची जेव्हा मिल बंद झाली तेव्हा आमच्या घरात खूप मोठा प्रश्न निर्माण झाला की आता करायचं काय. तेव्हा मी माझं कॉलेज सोडलं 12वीचं आणि लालबाग मार्केटमध्ये आमच्या दाबेलीचा धंदा चालू केला. वा. कारण मी शाळेत येताना नेहमी दाबेली खायचो आणि त्या दाबेलीकडे बघून मला दाबेलीची आयडिया होती कशी बनवायची काय. हां, मग तो धंदा मी चालू केला आणि जवळजवळ 4 वर्ष मी तो रस्त्याचा धंदा केला. बापरे. 4 वर्ष. आणि तो धंदा करत असतानाच एक गृहस्थ आले माझ्याकडे. ते बोलले तू कितवी शिकलाय? मी बोललो 12वी शिकलो आहे. मग ठीक आहे बोलले, मी तुला एका हॉटेलमध्ये अप्रेंटिस ठेवतो, तू राहा. मग त्यांनी मला एक अंधेरीला फ्लॅट किचन आहे, अँबॅसेडर फ्लॅट किचन म्हणून, तिथे मला अप्रेंटिस ठेवलं त्यांनी. आणि तिथे मी मग हे पूर्ण शिकलो. इंडियन, क्वांटी, इटालियन वगैरे सगळं तिथे शिकलो. आणि तिथून माझा इंडस्ट्री सुरुवात झाली. हो. व्हेरी गुड. मग आज तुम्ही आम्हाला कुठल्या प्रकारचे डिशेस दाखवताय? आज मी तुम्हाला 3 कॉन्टिनेंटल डिश दाखवणार आहे. कॉन्टिनेंटल डिशेस. ओके. पहिले जे आहे ते कोल्ड सूप, गास्पाचो कोल्ड सूप. हे बिलॉंग टू स्पेनिश आहे, स्पेन पासून. त्यानंतर दुसरं आहे लेंटिल स्ट्यू. हे बेसिकली फ्रान्सची डिश आहे. ओके. आणि तिसरी आहे ग्रिल ऑब्रोजिन विथ एक्झॉटिक व्हेज. म्हणजे ऑब्रोजिन म्हणजे एग प्लांट, म्हणजे बऱ्याच लोकांना ते माहित नसेल. एग प्लांट म्हणजे वांग्याची फिलिंग असलेल्या भाजी आणि त्याच्यावर सॅफ्रॉन सॉस. ओके. खूप इंटरेस्टिंग साऊंड करते. आणि इटालियन क्विझिन माझं फेवरेट आहे. सो आपण तुमच्या किचनकडे वळूया. नक्की. आपली पहिली रेसिपी कोणती? ग्रिल एग प्लांट विथ सॅफ्रॉन सॉस. सॅफ्रॉन सॉस. मला त्याचं साहित्य सांगता? हो. आपल्याला एक वांगं लागेल, एक झुकिनी लागेल, गाजर लागेल, मुळा लागेल, सॅलरी लागेल आणि लसूण, कांदा, बेसिल, काळी मिरी, मीठ, तेल आणि थोडा लेमन ज्यूस. हे ऑलिव्ह ऑइल आहे का? हो, हे ऑलिव्ह ऑइल आहे. ओके. आता काय करणार? आता आपण पहिलं वांगा आणि झुकिनी कापून घेऊया आणि त्याला मॅरिनेशन करून सोक करून ठेवूया, म्हणजे त्यात गार्लिक ज्यूस वगैरे सगळं त्याचं ऑब्झर्व होईल. अच्छा. ओके. हे आपलं भरताचं वांग असतं? हो, तसंच असतं, पण आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला याचे स्लाइस काढायचे. बरोबर. ते असे उभे कापले ना की आपल्याला ते राऊंड करायला बरं पडतं. आपलं एक पार्ट कापून झालेलं आहे. आता आपल्याला झुकिनी कापायची. झुकिनी पण हल्ली मार्केटमध्ये कुठेही मिळते ना? कुठेही मिळते. हो. अच्छा, ही पण आपल्याला उभीच कापायची? नाही, ही आपल्याला जुलियन कापायची आहे, त्यामुळे मी पहिलं हे काढून घेतो.
कारण हिचा मधला भाग जो आहे तो वापरत नाही जास्त करून. अच्छा साली सालीचा हा भाग. म्हणजे सहसा आपण बाकी भाज्यांमध्ये गर वापरतो आणि साल काढतो. हा, हिचं आपल्याला फक्त साईडचं घ्यायचं असतं. बोलमध्ये काढून घेऊ. तर आता काय करायचं? आता आपल्याला हे मॅरिनेशन करण्यासाठी आपल्याला पहिला एक याचा सॉस बनवावं लागेल. ओके. त्यासाठी आपल्याला पहिलं तेल लागेल. ओके. हा, हे ऑलिव्ह ऑइल आहे का? हो, हे ऑलिव्ह ऑइल आहे. ओके. थोडं मीठ लागेल आपल्याला आणि काळी मिरी थोडी. हा लेमन ज्यूस थोडा. आता लेमन ज्यूस नंतर आपण काय लेमन ज्यूस नंतर आपण आता चॉप गार्लिक घेत थोडा घालत आहोत. ओके. याचा पूर्ण एक ज्यूस झाला पाहिजे. ह्याचा ऑलरेडी खूप छान वास येतोय आणि इटालियन तर माझं फेवरेट फूड आहे. त्यानंतर आपण त्याला प्रत्येक याच्यात एक एक सोप करून आपल्याला हे ग्रिल करायचं आहे. ओके. ग्रिल म्हणजे नेमकं कशावर करणार आपण ग्रिल grill? आपण जर तुमच्या घरी जर तवा असेल तर तव्यावर करू शकता, जर ओके. ग्रिलर असेल तर ग्रिलर करू शकता. आणि हे किती वेळ ठेवायचं मॅरिनेट करून? कमीत कमी 10 ते 15 मिनिटं. हे आता आपण असं जरा ठेवूया. ओके. तोपर्यंत आपण याची जी फिलिंग आहे ती तयार ती करू. स्वतः करून घेऊया. आता आपण काय करायचं? आता आपले एक प्लांट मॅरिनेशन करून झालेले आहेत. ओके. ते आता आपण असे ठेवूया आणि आता आपली जी फिलिंग आहे ती आपण स्वतः करून घेऊया. ओके. जी आपल्याला वांग्याच्या आत भरायची आहे ती. बरं. तर आता त्यासाठी आपल्याला पहिलं तेल लागेल. हा, आता आपल्याला आता पहिलं लसूण लागेल. गॅस कमी करू. एक टीस्पून लसूण घेतला. लसूण थोडा लाल झाला म्हणजे ब्राऊन होण्याआधी जो कलर येतो थोडासा लालसर, त्यानंतर मग आपण कांदा टाकायचा. टाकतो घालू? हा सगळा? हां. का मग कांदा शिजायला थोडा वेळ घेतो ना, त्यामुळे मग दोघांचा एक कलर होतो थोड्या वेळाने. हो. तर आपला कांदा पण ब्राऊन झालेला आहे चांगला. आता आपल्याला सॅलरी घालायला हरकत नाही. ओके. पण सगळी घालू? नाही, 2 चमचे घाला. हा जो आता अरोमा आलाय त्याला बर्न्ड गार्लिक फ्लेवर बरोबर. म्हणतात ना? आता आपण याच्यात थोडं मीठ घालूया. मीठ घातलं की जे आपली कुकिंगची प्रोसेस आहे ती खूप फास्ट होते, त्यामुळे मीठ शेवटी घालायचं असतं. आता आपण याच्यामध्ये आपल्या 3 व्हेजिटेबल आहेत. ह्या 3 व्हेजिटेबलमध्ये कॅरेट थोडे हार्ड असतात म्हणून कॅरेट पहिले घालायचे. ओके. किती घालू हे सगळं? कॅरेट हा. घाला आणि थोडेसे एवढं का? बस. ह्याचं प्रमाण काय असेल साधारण? प्रमाण म्हणजे तुम्ही हा रेशो जसा बनवाल तसा याच्यावर. आता आपण याच्यासाठी जो मेन्यू बनवणार आहे त्यासाठी आपण 1 वांगा घेतलेलं आहे, त्यामुळे आपण याचं 2 किंवा 3 पोर्शन बनवू शकतो. ओके. आपल्याला झुकणी टाकायची याच्यात. ही सगळी घालू? हो, कारण आता कॅरेट आणि मुळं झालेलं आहे व्यवस्थित. आता हे पण परतून घ्यायचं का नीटपणे? हो. आणि मग ते केल्यानंतर? हे केल्यानंतर आपण जे आपलं वांगं मॅरिनेशन केलं आहे ते आपण ग्रिल करून घ्यायचं. ओके. म्हणजे आपलं फिलिंग रेडी होईल. फिलिंग रेडी झालेलं आहे. म्हणजे आपण हे आता आधी परतून घेऊया. हो. आता वळूया पुढच्या कृतीकडे. तर आता आपण नेमकं काय करणार आहोत? आता आपले हे मॅरिनेशन झालेले एक पॉईंट आहे ते चांगले आता ज्यात मॅरिनेशन मुरलं असेल ते आता आपण ग्रिल करून घेऊया. म्हणजे याच्यावर ग्रिल मार्क येतील आणि हे कुक होतील. ओके. ज्यांच्याकडे हा ग्रिलर नसेल त्यांनी आपला गॅस तव्यावर केलं तरी चालेल. तव्यावरही आरामशीर होऊ शकतो. म्हणजे आपण वांग्याचे काप करतो तसे तर तव्यावर भाजून भाजून घेतले तरी घ्यायचे, चालते. ते फक्त शिजणं महत्वाचं आहे. त्याला काही ग्रीसिंग लावायला लागत नाही का खाली? ग्रिसिंग ऑलरेडी आपल्या याच्यात आपण मॅरिनेशन तेल आहे लावलंय. आणि नॉनस्टिक असल्यामुळे याला ती लावायची गरज नाही. ह्याच्यावर किती वेळ लागतो आणि किती काय टेम्परेचरचं सेट करायला लागतं? असं मिनिमम टेम्परेचर आणि 7 ते 8 मिनिटात ही आपली वांगी मस्त ग्रिल होऊन बाहेर येते. ओके. तर ही वांगी ग्रिल झाल्यानंतर आपण याच्यामध्ये फिलिंग भरायची आणि रोल करायची त्याला. हा, म्हणजे आपण ही जे मगाशी फिलिंग तयार केली ती फिलिंग करायची आणि रोल करायची आपले वांगी. आणि ते आपल्या एका प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावर आपल्याला सॅफ्रॉन सॉस आणि एका बाजूला कंकोची सॉस. हे सॉस म्हणजे नेमके काय असतात? हे सॉस म्हणजे आपला कंकोची म्हणजे हा टोमॅटो बेस्ड सॉस असतो आणि सॅफ्रॉन सॉस हा एक व्हाईट सॉसची डेरिव्हेटिव्ह आहे. ओके. पण ते समजा नसतील लोकांकडे तर हे दुसऱ्या कुठल्या गोष्टी बरोबर खाऊ शकतो का? किंवा हे नुसते असेच खाऊ शकतो का? हा, आपली वांगी तर आपण घरात अशी खातोच. जर लोकांकडे जर टोमॅटो केचप असेल किंवा मेयोनीज असेल तर त्याच्याबरोबर ते खाऊ शकतो.
आता आपलं वांगं झालेलं आहे चांगलं. हे आपण आता काढून घेऊया. चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे त्याला. आता आपल्याला काय करायचंय? आता आपलं हे वांगं रेडी झालेलं आहे. ओके. आता आपल्याला ह्यात ही आपली तयार झालेली फिलिंग भरायची आहे. ओके. पण त्याआधी आपल्याला याच्यात थोडी कच्ची काळी मिरीची पूड घालायची आहे. ओके. एवढी? थोडीशी बस. आणि तो थोडा फ्लेवर पण खूप चांगला हे देऊन जातो. ओके. आणि ही फिलिंग भरण्याआधी आपल्याकडे हे जे बेसिल आहेत आपण आणलेले आहेत ते बेसिल आपण एका एका वांग्यावर लावून घेऊया. अच्छा. ओके. लीव्स का असे एक एक? आता हे आपण फिलिंग भरतो याच्यामध्ये. हे जरा रोल टाईट करताना आपण थोडे नाजूक हात लावायचे, कारण आपलं वांग हे आहे जे लिबलिबीत शिजलेलं असतं. ओके. ओके. त्यामुळे त्याला थोडं नाजूक हाताने रोल करायचं नाहीतर ते असतं. तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या डिशचं स्ट्रक्चर जे आहे ना ते खराब होणार नाही. अप्रतिम. हे टेस्ट करायला मीच खूप उत्सुक आहे. हे आपले आता एक पण एक्झॉटिक वेज तयार झालेले आहेत. ओके. आता आपल्याला याच्यावर सॉस टाकून सर्व करायचे. सर्व करायचे. बस. आम्ही हे सर्व करायला तयार करतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. ग्रिल्ड एग प्लांट विथ सॅफ्रन सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वांगी, झुकिनी, गाजर, मुळा, सेलरी, बेसिल, काळी मिरी, लसूण, कांदा, लिंबाचा रस, मीठ आणि तेल. कृती: प्रथम वांग आणि झुकिनीच्या चकत्या करून घ्याव्या. एका प्लेटमध्ये ऑलिव्ह ऑइल घेऊन त्यामध्ये मीठ, काळी मिरी पूड, लिंबाचा रस आणि बारीक चिरलेला लसूण घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. वांग्यांच्या चकत्या त्यामध्ये मॅरिनेट करून ग्रिल करून घ्याव्यात. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये सेलरी, मीठ, गाजर, मुळा, झुकिनीच्या चकत्या आणि मिरपूड घालून स्टफिंग तयार करावं. ग्रिल केलेल्या वांग्यांच्या चकत्यावर बेसिलचं पान ठेवावं. त्यावर तयार केलेलं फिलिंग घालून रोल करून घ्यावं. सॅफ्रन सॉस बरोबर डिश सर्व्ह करावी. आपली पुढची रेसिपी कोणती? पुढची रेसिपी आपली आहे गास्पाचो कोल्ड सूप. गास्पाचो कोल्ड कोल्ड सूप. सूप. ओके. बेसिकली ही स्पॅनिशची कोल्ड सूपची डिश आहे. ओके. स्पॅनिश स्पेनची आहे म्हणजे. स्पेनची आहे. ओके. मला साहित्य सांगता? साहित्य त्यासाठी लागणार आपल्याला 3 प्रकारचे बेल पेपर, टोमॅटो, काकडी, मीठ आणि काळी मिरी पावडर. सगळ्यात आधी आपण काय करणार? सगळ्यात आधी आपण आता आपले जे शिमला मिरची आणि टोमॅटो आहेत हे आपण बारीक कापून घेऊया. त्यानंतर आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे. ओके. हा जो व्हाईट भाग आहे तो आपण यूज नाही करायचा आहे. हा काढून फेकून द्यायचा आहे, कारण त्याची चव पण नसते आणि थोडं कडवड असतो तो. हो. त्यामुळे आपलं सूप थोडं कडू होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण हे अवॉइडच केलं बरं. हे आपले कापून झालेले आहेत. हे आपण आता मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊयाची. टोमॅटो पण चिरायचे? टोमॅटो पण चिरायचे. ओके. आणि शक्यतो याचे सीड्स टाकायचे नाही. ओके. आणि टोमॅटोची आपल्याला फक्त स्किनच घ्यायचे. अच्छा. आणि seeds गर नाही नाही घ्यायचा. ओके. कारण त्याचा रेशो आहे तेवढाच ना, कारण टोमॅटो याचा बेस आहे आणि तो फक्त पेपरचा फ्लेवर असतो. ओ. सो 3 बेल पेपर्स ना 2 टोमॅटो. आपलं झालेलं आता टोमॅटो पण कापून. हे सगळे आपले आता चॉप केलेले बेल पेपर्स. काकडी पण आपण याच्यात टाकूया. ही सगळी सगळे हो. साधारण 1 वाटी काकडी. 1 वाटी काकडी. ओके. आणि आता आपण याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया. ओके. आता आपण ही मिक्सर मधनं काढून मिक्सरमध्ये घेतली. आपली रेसिपी तयार झालेली आहे. यामध्ये आपण आता मीठ आणि ब्लॅक पेपर. मीठ आपल्याला आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. ओके. कारण लोकांना हे आंबट असल्यामुळे थोडं खारट असलं तर चांगलं लागतं. तो कदाचित थोडंसं जास्त नेहमीपेक्षा. आणि ही काळी मिरी मात्र नावाला लागायची. ओके. कारण ही खूप जास्त आली तर ती त्रासदायक आहे. हो. आणि ऑलरेडी ते तिखट आहे तर त्याच्यात अजून तिखटपणा नको. हे मिक्स करून हे जर असं जरी सर्व केलं तरी चालतं, किंवा फ्रीजमध्ये ठेवून 15 मिनिटे थंड झाल्यानंतर सर्व केलं तरी चालतं. अच्छा. कोल्ड सूप कोल्ड आहे. सूप. ओके. सो आता हे आपलं सूप रेडी आहे. सूप रेडी आहे. चला तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. गॅस्पाचो कोल्ड सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लाल, पिवळी आणि हिरवी भोपळी मिरची, काकडी, टोमॅटो,
काळी मिरी आणि मीठ. कृती: प्रथम रंगीत भोपळी मिरच्या, टोमॅटो आणि काकडीचे तुकडे करून घ्यावेत. पाणी घालून हे तुकडे एकत्र मिक्सर मध्ये वाटून घ्यावेत. एका बाउल मध्ये हे मिश्रण काढून त्यामध्ये मीठ आणि मिरपूड घालून कोल्ड सूप सर्व्ह करावं. आपली पुढची रेसिपी कोणती? आपली पुढची रेसिपी आहे मिक्स लेंटिल स्ट्यू. मिक्स लेंटल स्टू. त्यामध्ये आपल्याला जास्त प्रकारच्या डाळी आणि कडधान्य वापरता येईल तेवढे आपण वापरू शकतो याच्यात. ओके. तर मला या लेंटल स्टूचं तुम्ही साहित्य सांगता? सॅलरी, बटाटे, गाजर, मसूर, मटकी, सफेद वाटाणे, चवळी, मूग, तूर डाळ, कुळीथ, काळे वाटाणे, हिरवा वाटाणा, टोमॅटो पेस्ट, काळी मिरी, लसूण, मीठ, लाल तिखट, अख्खी मिरची आणि कांदा. ओके. सगळ्यात आधी काय करणार? सगळ्यात आधी आपण परत तेल टाकूया. घालू. सगळ्यात आधी आपण लसूण टाकूया. हा लसूण, आपला लसूण बस झालं आपल्या स्ट्यूसाठी. ओके. गॅस कमी करू का थोडं? हे आपण नॉर्मल तेल घेतलंय ना, हे ऑलिव्ह ऑइल नाही. नाही, ऑलिव्ह ऑइल जर वापरायचं तुम्ही वापरू शकता ऑलिव्ह ऑइल. कांदा घ्या. घालू सगळं. हा, ही कुठल्या स्टाईलची डिश आहे? ही ऍक्च्युली फ्रेंच बेस आहे लेंटिल स्ट्यू. ओके. आपण सॅलरी पण टाकूया. सेलरी लीव्स अख्खे टाकायचे? हो, अख्खे टाकायची. नुसती थोडी पानं जर आपण फोडून मीठ टाकली ना तरी चालते. हाताने जरी क्रश केली ना तरी चालतं, कारण या पानांना खूप म्हणजे खूप चांगला फ्लेवर असतो. ओके. आता आपण याच्या सगळ्या आपल्या डाळी टाकूया. सगळ्या डाळी ह्या सगळ्या भिजवून मोड काढलेले भिजवून मोड काढलेले आहे. सगळे घालू हे? हो. कुळीथ, चवळी, हिरवा वाटाणा, काळे वाटाणे, तूर डाळ, मटकी, मूग, मसूर. ह्याच्यात कुठली तरी एखादी हे कमी केली तरी चालेल ना? चालेल, हो, जे आपल्याला अवेलेबल होईल ते. झालेलं आहे. आता आपण आपल्याकडे कॅरेट आहे, आपल्याकडे ते कॅरेट आपण टाकणार आहोत. आणि आपल्याकडे चॉप केलेली सॅलरी पण आहे, ती पण आपल्याला टाकायची आहे. आणि आता आपल्याकडे हा स्टॉक जो आहे व्हेजिटेबलचा, तो स्टॉक आपल्याला टाकायचा आहे. पाणी? हो. पाणी किती? व्हेजिटेबल स्टॉक असेल तर व्हेजिटेबल व्हेजिटेबलचा म्हणजे आपलं हे आपल्याला किती बॉईल करायचं त्याच्यावर आहे. शिजायला किती वेळ लागतो? हो. पहिला चांगला बॉईल येईपर्यंत असं ठेवून द्यायचं. आणि बॉईल आल्यानंतर आपली जी टोमॅटो पेस्ट आहे आणि काळी मिरी ती नंतर टाकायची. ओके. आणि बटाटा? बटाटा नंतर टाकायचा. ओके. आता आपल्या ह्या स्ट्यूचा सगळा लेंटला चांगला बॉईल आलेला आहे. आता आपल्याला बटाटा टाकायला हरकत नाही. हा पण सगळा घालू? हो. आपली टोमॅटो प्युरी आहे ती पण घालूया. आता आपली ऑलमोस्ट ही 50% आपला स्ट्यू तयार झालेला आहे. पण त्याला चांगला व्यवस्थित शिजण्यासाठी आपण त्यावर करू घालूया. पण करू घालण्याआधी आपण थोडी त्यात काळी मिरी घालूया. ओके. अख्खी मिरी ना? हो. काळी मिरी आपण पहिल्यांदा का नाही घातली, कारण तिचा पूर्ण कलर त्याच्यात उतरू नये म्हणून. आता फक्त हे फ्लेवर, फक्त स्लाइट फ्लेवर आहे. बस एवढी बस झाली. आणि आपण आता थोडं ठेवूया. हे ढवळलं नाही काय? मुद्दाम असं ठेवलं. किती वेळ साधारण? 10 ते 12 मिनिटं आहेत आपल्या शिजायला. म्हणजे शिजलं की झालं, चेक करत राहावं लागतं. मग आधी हे शिजवून घेऊ. हो. आता हे आपलं झालं असेल? आपलं आता झालं असेल. हो. तर आपण गॅस कमी करूया आणि आपली लाल मिरची जी आपण ठेवलेली आहे ती आपण याच्यात थोडी घालूया. म्हणजे आपलं गार्निश पण होईल आणि थोडी जरा वेगळी पण वाटेल जरा. आणि पावडर ना? हो. ओके. फक्त आपलं कलरसाठी. हो. सो आता आपला लेंटिल स्ट्यू हा झालेला आहे. तयार आहे खायला. हो. चला तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. मिक्स्ड लेंटिल स्ट्यू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सेलरीची पानं, बटाटा, गाजर, उकडलेला मसूर, मटकी, पांढरे वाटाणे, चवळी, मूग, तूर डाळ, कुळीथ, काळे वाटाणे, हिरवे वाटाणे, टोमॅटो प्युरे, मिरपूड, लसूण, मीठ, तिखट आणि सुक्या लाल मिरच्या. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये सेलरी, मोड आलेले उकडलेले कुळीथ, चवळी, हिरवा वाटाणा, काळा वाटाणा, तूर डाळ, मटकी, मूग, मसूर,
पांढरे वाटाणे, गाजर, पाणी, बटाटा, टोमॅटो प्युरे आणि मीठ घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये अख्ख्या लाल मिरच्या आणि तिखट घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. आपल्या तिन्ही डिशेस तयार झाल्यात. आता वेळ आली त्या टेस्ट करायची. पण त्याआधी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीम कडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस दाखवल्यात. आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुमच्या रेसिपीज आमच्या ईमेल आयडी वरती किंवा आमच्या पत्त्यावरती आम्हाला लिहून पाठवा. आम्ही सारे खवय्येची टीम तुमच्या घरी नक्की येईल. आणि हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला नक्की कळवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. तर मग आज तुम्ही आम्हाला कुठल्या डिशेस दाखवताय? आज मी दाखवणार आहे फ्लॉवरच्या करंजा. अरे म्हणजे फ्लॉवर आतमध्ये भरलेलं असतात आणि करंजी. रहावे खावे आणखी लुबावे. टोमॅटोचं लोणचं दाखवणार आहे मी. म्हणजे एक असा साईड डिश, तोंडी लावून आपण म्हणू शकतो. आणि एक आहे ती शेव टोमॅटो. खवय्ये आम्ही सारे